बिलोशी आणि गातेस आणि शिवकृपा डीकेबी पावनीपाडा म्हटलं की टेनिस क्रीडा रसिकांना क्रिकेटची महापर्वणी असते। हळूहळू मैदानामध्ये प्रेक्षकांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। उन्हाळा खरपूस उन्हाळ्याला प्रारंभ झालेला आहे। आई गावदेवी पिंपळा संघाचं सलामीची जोडी मला वाटते यतीश आणि सतीश पाटील बंधू मैदानामध्ये गेल्या 8-10 वर्षापासून अनेक महत्त्वाच्या स्पर्धा आणि नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून धनेश साने यांना गौरवण्यात आलं। त्याबद्दल त्यांचं मी आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पालघर जिल्ह्याचे वतीने हार्दिक अभिनंदन करतो। पहिला चेंडू गोलंदाज आहे अक्षय, राईट आर्म ऑफ द विकेट। पहिल्या चेंडूला सरळ आमच्या साईड स्क्रीनच्या दिशेने फेकून दिलं जात आहे। आल्या आल्या पहिल्या चेंडूवर जबरदस्त उतुंग गगनचुंबी टोलेजंग षटकार। अक्षयला या 6 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली बिनबाद 7। जबरदस्त असा आपल्याला पाहायला मिळतोय। देवगर तुषार 11 देवगर आई गावदेवी देवगर, तर एका बाजूला आई गावदेवी पिंपळास। पंचांच्या डावीकडनं अर्थात राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला बॅकफुटला जन शॉर्टऑफ ब्लूचा फटका मारला जातोय। मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय। एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं अशक्य। धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 7। तर नाईट टेनिस क्रिकेटचं अंतिम विजेतेपद मिळवलं जय हनुमान क्रिकेट संघ घोडगाव। काय सामना झाला। 6 चेंडू 6 धावांची गरज असताना सूरज पष्टे नावाच्या गोलंदाजाने फन्नाट सुसाट आणि अविलक्षण कामगिरी केली। पुढचा चेंडू अक्षयांचा राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं। यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा आपल्या आवडत्या पट्ट्यामध्ये म्हणजे वाईडिस मिड विकेट स्क्वेअर लेग फाईन लेगच्या वरनं मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मध्ये मात्र परिवर्तन केलं होतं। अक्षयाने अतिशय हुशार चाणाक्ष धूर्त आणि टेनिस क्रिकेट मधले अनेक चढाव उतार ज्याने पाहिलेले आहेत असा एक जबरदस्त गुणवत्तापूर्ण प्रतिभा संपन्न गोलंदाज। निकेत मिसाळ जे डिजिटल गुणलेखक आहेत, आकडेमोड तज्ञ आहे, अतिशय निष्ठेने अगदी डोळ्यात तेल घालून त्यांचा गुणलेखनाचा कार्यक्रम चालू आहे। तर सावली क्रिएशनच्या माध्यमातून युट्यूबवर आपल्याला या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळतं। पुढचा चेंडू राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातो। या वेळेला मात्र दोन्ही वेळेला चेंडूने गुंगारा दिलाय आणि निधाव 2 चेंडू पडतायत। धाव संख्या मात्र स्थिर आहे ती 7 वर। आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत। पहिल्या चेंडू उतुंगाचा षटकार, त्यानंतर सिंगल धाव आणि त्यानंतर मात्र 3रा आणि 14 मात्र सतीश सारख्या एका नावाजलेल्या हार्ड हिटर फलंदाजांना मात्र गर्भगळीत केलं। तर अक्षयाने चांगलं कमबॅक केलेलं आहे। उन्हाळा अगदी रखरखीत पडायला सुरुवात झालेली आहे, परंतु या मैदानावर ग्रीनरी असल्यामुळे भरपूर झाडं असल्यामुळे वातावरण थोडंसं अगदी अनुकूल आणि थंड वातावरण आहे। प्रेक्षकांना निसर्गाच्या सानिध्यात झाडांच्या सावलीमध्ये बसून या सामन्याचा आनंद लुटायला मिळतोय। षटकातला 5वा चेंडू पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला मात्र चेंडूला मारण्याच्या प्रयत्नामध्ये सतीश आणि झेल सुटतोय अगदी शेवटच्या क्षणी चेंडूवरची नजर हटली आणि असं वाटलं होतं की सतीश तंबूचा रस्ता धरतील। अचानक त्यांच्या हातातनं चेंडू सुटला आणि एक जीवदान मिळते सतीशांना। 3 चेंडू निर्धाव पडलेत। त्याला कारण आहे गोलंदाजाचा करिश्मा आहे। पहिल्या 3 चेंडू पासून चाचपडत खेळतोय, अजूनही सूर सापडलेला नाही। यतीश पाटील याने मात्र काहीतरी कानमंत्र दिलेला आहे, काहीतरी कॉम्प्लिमेंट्स असेल आणि कॉम्प्लिमेंट्स नंतर बघूया की सतीश याच्या फलंदाजीमध्ये पदलालित्यामध्ये काही फरक पडतोय का। टेक्निक बसलेले आहेत योग गोतारने राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं। यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र यशस्वी झाला, परंतु काय दक्ष क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय। लगातार 4 चेंडू तेही पॉवर प्ले मधले सतीश यांना मात्र हतबल व्हावं लागलंय। जीवाचा आटापिटा केले, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तरीही चेंडू लागत नव्हता। शेवटचा चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठे बॅटला चेंडू लागतो, परंतु त्याच्याही पेक्षा हुशार होता
तो फर्स्ट स्लिप मधला क्षेत्ररक्षक त्याने अगोदरच हेरलं होतं, अँटिसिपेशन पॉवर, पूर्वानुमान. त्याला माहित होतं की सतीश उजव्या हाताने मारता येते म्हणून डाव्या हाताने नक्कीच अटेम्प्ट करेल आणि त्याप्रमाणे त्याने स्वतःला क्षेत्ररक्षणामध्ये धाडलं आणि बरोबर 4 चेंडू लगातार निर्धाव टाकून अक्षय याने पहिला षटकार मारल्यानंतर त्याच्या संघनायकाने थोडेसे डोळे विस्फारले गेले, परंतु चांगलं कमबॅक केलेलं आहे. आणि दुसरं षटक टाकण्यासाठी आणखीन एक नव्या दमाचा, नव्या जोशाचा, नव्या पिढीचा वेगवान गोलंदाज येतोय रंजन. रंजन या नावाची वाडा तालुक्यामध्ये या हंगामामध्ये क्रिकेटमध्ये प्रचंड चर्चा आहे. आपल्या गोलंदाजीने त्याने अनेक दर्दी क्रीडा रसिक आणि आमच्यासारख्या क्रीडा तज्ञांचं लक्ष वेधून घेतलेले सातत्याने आपली कामगिरी करतोय. यावेळेला मात्र दुसऱ्या षटकाला प्रारंभ करताना पंचांच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मधला कव्हरच्या दिशेने चेंडू ठेवला वाटत. सुपर्ब कॉपी बुक स्टाईल ऑफ क्रिकेट. अगदी फ्रंट फुटला आले, कॉपी बुक स्टाईल मध्ये मारावं तशा प्रकारचा तंत्रशुद्ध टच ऑफ क्लास, तंत्रशुद्ध दर्जेदार चौकार खणखणीत दणदणीत. मगाशी पण पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता, आता पहिल्या चेंडू चौकार मारतोय आणि आपल्या संघाला सांगतोय की दरो नाही मै हुना. धाव संख्या झालेली आहे 11. पुन्हा एकदा रंजन पंचांच्या उजवीकडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट खेळण्यासाठी सज्ज होतो यतीश. यावेळेला पुन्हा एकदा यशस्वीपणे रिव्हर्स स्वीप मारला जातो, परंतु एका धावेपेक्षा जास्त मिळणं अशक्य आहे. एकच धाव मिळते. चांगली चेंडू फेक अगदी सीमा रेषेवरनं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, सुसाट आणि अचूक थ्रो. धाव संख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 8 चेंडू मध्ये झालेल्या 12 धावा. नक्कीच रंजन अभेदक गोलंदाज आहे. यावेळेला पुन्हा एकदा सतीशची कडी परीक्षा, सत्व परीक्षा पाहिली जा. रंजन डावखुरा गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या उजवीकडनं. यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला, जास्त शफल झाले ऑप्शनला. वाईडिश मिड विकेट स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरनं चेंडूला सीमा रेषेपलीकडे भिरकवण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा त्यांचा हा लगातार मला वाटते 5वा चेंडू निर्धाव पडलाय. सतीश पुन्हा एकदा सामोरं जातोय. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन मिड विकेटच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. अगदी अचूक क्षेत्ररक्षण लावलेलं आहे आणि क्षेत्ररक्षण जसं लावलंय त्या बर हुकूम गोलंदाजी करतोय तो, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय तो रंजन. रंजन पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला मारण्याच्या प्रयत्नामध्ये एकच धाव मिळते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाही. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती पाता 14. बिनबाद 14 धावा म्हणजे 2 षटकामध्ये. दॅट्स अ नॉट इनफ स्कोर अँड पिंपलास क्राउड इज नॉट सॅटिस्फाईड ऑन द बोथ बॅट्समन. जरी एक षटकार आणि चौकार जरी यतीशने मारला असला तरी ज्या प्रकारे धाव संख्या पाहिजे तशी काय स्पीडअप पकडलेला नाही पुढचा चेंडू. यावेळेला मात्र झेल उडतोय, पुन्हा एकदा झेल सुटतोय. नशीब मात्र पूर्णपणे प्रसन्न झालेलं आहे. सतीश यांना या डावामध्ये मिळालेलं हे दुसरं जीवदान आहे. लेग गलीमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात एक साधा सोपा झेल सुटतोय. संपलं ना, षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या फक्त बिनबाद 14. म्हणजे एकंदरीत ज्या प्रकारची फलंदाजी चालू आहे, ज्या प्रकारची गोलंदाजी चालू आहे त्यावरनं लक्षात येते की गोलंदाजाने नक्कीच वरचष्मा निर्माण केलेला आहे. एक षटकार आणि एक चौकार जरी आला तरी गोलंदाजांनी मात्र फलंदाजांना नक्की डॉमिनेट केलेला आहे. आमच्या बाजूला बसलेले आई गावदेवी पिंपळा संघाचे कट्टर समर्थक सुशील केने हे मात्र थोडेसे नाराज आहेत, कारण त्यांना जशी अपेक्षा होती तशा प्रकारची फलंदाजी झाली नाहीये. आणि कन्फ्यूज आहे की अशा प्रकारची फलंदाजी, कारण सतीश आणि यती दोन्ही तडाखेबाज फलंदाज कदाचित पहिले 2 षटक थोडस खेळले असले तरी या वेळेला मात्र ते नक्कीच गोलंदाजांवर प्रतिहल्ला करून तुषार 11 आई गावदेवी देवघर संघावर नक्कीच दडपण आणण्याचा प्रयत्न करतील. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय पुष्कर.
पुष्कर आल्यानंतर त्यांचे समर्थक म्हणत असतील की पुष्कर काहीतरी कर आणि आम्हाला खुश कर. बघूया यतीश पुष्कर साठी पायात टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, चांगला होमवर्क करून आलेले आहेत तुषार आई गावदेवी देवघरचे खेळाडू. आतापर्यंत 13 चेंडू झालेले, धाव संख्या फक्त 14वर आहे. म्हणजे अतिशय अचूक टप्प्यावरची, कशी हुई सदी हुई, घातक चिवट तिखट मारा, अगदी मारवाड्याला लाजवेल अशा प्रकारची कंजूस गोलंदाजी, कवडी चुंबक गोलंदाज आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल देवघर संघाकडनं. पुष्कर या षटकातला दुसरा चेंडू, राईट आर्मवर द विकेट. यावेळेला मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, त्याच्यावर तडाखा हाणला, परंतु तडाख्यामध्ये काय फार जोर नव्हता. अचूक टप्प्यावर लावलेलं क्षेत्ररक्षण आहे. बघा फलंदाज धावबाद होतोय. सतीश पाटील एकंदरीत 7 चेंडू खेळलाय, त्याच्यामध्ये 1 धाव काढली आणि 6 चेंडू तब्बल निर्धाव. थोडासा बॅड पॅच मध्ये आलेला आहे. नवीन फलंदाज मला वाटतं मैदानामध्ये येतोय निशांत गवळी, जे कर्णधार आहेत उंचपुरा शिरशिरीत बांध्याचा, आणखीन एक नव्या दमाचा, नव्या जोशाचा, एक जबाबदार आणि तडफदार आणि प्रतिभा संपन्न गुणवान खेळाडू मैदानामध्ये येतो. धावसंख्या आई गावदेवी पिंपळा संघाची 1 बाद 14. बाद झालेला फलंदाज सतीश तो धावबादच्या रूपानं बाद झालाय. कल्पेश गोताने सावली क्रिएशनचे प्रमुख प्रायोजक, दिवस रात्र त्यांचे सुद्धा प्रक्षेपणाचं कार्य संपूर्ण पालघर जिल्ह्यात चालू आहे. 14-15 झाल्या. बर, 1 रन पळून काढली, धावसंख्या 15, 1 बाद 15. तर या षटकातला मला वाटतं 3रा चेंडू मार्गस्थ करतोय राईट आर्मवर द विकेट पंतांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा झेल उडतोय, झेल सुटतोय. अतिशय गचाळ ढिसाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. तुषार 11 आई गावदेवी देवघर संघाकडनं आतापर्यंत डावामध्ये 3 झेल सोडलेले आहेत, परंतु झेल सतीश यांचे 2 सुटले, 1 निशांत गवळीचा सुटलाय. 2-2 झेल सोडून सतीश पाटील यांना मात्र काही करता आलं नाही. षटकातला 4था चेंडू पुष्कर राईट आर्मवर द विकेट पंतांच्या डावीकडनं. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, 1 रन पळून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जर करू शकतात का? बढ़ते हुए कदमों को रोक लिया. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 18. अजूनही समाधानकारक धाव संख्या नाहीये. जोपर्यंत मोठे फटके येणार नाही, षटकार चौकार लागणार नाही. आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार आलाय, त्याच्याने मात्र धाव संख्या फुगणार नाही. पुढचा चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू, शॉर्ट टॉप पुलचा फटका मारला जातो. 1 रन पळून काढली जाते. एकेका धावेनं काही साध्य होणार नाही. धाव संख्या 19. पाता पाता षटकातले 4 चेंडू टाकून झाले. शेवटच्या या षटकातले 2 आणि शेवटच्या षटकातले 6 अशा 8च चेंडूचा खेळ शिल्लक रिव्ह्यू केलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एकच
धाव संख्या जाऊन बोलली ती 19. तिसऱ्या षटकातला अंतिम चेंडू मार्गस्थ केला जातोय. चांगली गोलंदाजी पुष्करने केलेली. पुष्करने तर अक्षय आणि रंजन पेक्षा चिवट तिखट मारा केलेला. शेवटचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा झेल उडतोय. या वेळेला मात्र कुठल्या प्रकारची चूक होत नाहीये आणि निशांत गवळी सुद्धा बाद होतोय. धाव संख्या 2 बाद 19. इट्स अ लो स्कोरिंग मॅच. फक्त एकच जमेची बाजू आहे की हार्ड हिटर फलंदाज यतीश मात्र मैदानामध्ये आहे. आता शेवटच्या 6 चेंडू मध्ये घनाघाती फलंदाजी करून साधारणतः 21 धावा जर आल्या आणि 40च्या आसपास जर धाव संख्या झाली तर इट विल बी फायटिंग स्कोर. नवीन फलंदाज येतोय निखिल पाटील. निकेतन येतोय गोलंदाजीसाठी. शेवटचा हन्नामारीचा स्लॉग ओव्हरचा हल्ला बॉलचं षटक टाकण्यासाठी आणि नो डाऊट या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न शेवटची संधी असेल. हे या षटकामध्ये मी सांगितलेलं आहे की किमान 15 ते 20 धावसंख्या आली तर साधारणतः 40 ते 42 इतकी जरी धावसंख्या झाली तरी थोडीशी संघर्षात्मक धावसंख्या म्हणता येईल. कारण गोलंदाजाला धावांचं रक्षण करायचं असेल तर किमान 40 ते 45 धावा या 4 षटकांमध्ये जर झाल्या तरच गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी थोडासा एक विश्वास मिळतो. निकेतन पाटील शेवटचा हन्नामारीचं षटक कॉमेंट्री बॉक्स करणे. तो पहिला चेंडू पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ऑफ द विकेट. या वेळेला मात्र चेंडूला भिरकावून दिलं जातं. वा काय क्षेत्ररक्षण केलं त्या डीप फाईन लेवल लेगवर असलेल्या खेळाडूनं. चौकार पण वाचवलाय त्यांनी. भले थोडासा झेल जरी सुटला असला निकेतन पाटील थोडेसे नाराजी व्यक्त करतात परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं ना हा चौकार निश्चित होता. त्या खेळाडूचं कौतुक करावं. पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पंचांचे हात समांतर. धाव अवांतर. धाव संख्या जाऊन पोहोचली 20 वर. पहिल्या चेंडूवर सर्टन बाउंड्री होती पण त्या क्षेत्ररक्षकानं काय कमालची फिल्डिंग केलेली आहे. काय त्या क्षेत्ररक्षकाचं नाव? हेदलेश. जबरदस्त क्षेत्ररक्षण. अगदी 4 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस मारला जातोय. चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. गचाळ ढिसाळ अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण. नक्की थोडेसे लेट झालेले आहेत. संथ गतीने धावतायत आणि तीव्र नाराजी निकेतन पाटील यांची. सगळ्या खेळाडूंनी त्याच्याकडे अगदी खाऊ का गिळू त्याला लगेच तिथून हटवले. तबादला केले. थोडेसे जड झालेले आहेत ते आणि त्यांच्या जागी नवीन क्षेत्ररक्षक कोण आलाय? रंजन आलाय. त्या खेळाडूचं नाव काय? अक्षय का? अक्षय थोडासा जड झाल्यासारखा वाटतोय. बाहेरचे पदार्थ खाणं त्याने बंद केलं पाहिजे. धाव संख्या जाऊन पोहोचली या चौकारानं ती 24. अजून या षटकामधले मला वाटते 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया यतीश पाटील स्ट्राईकला आहे. त्यालाही म्हणावा तसा सूर्य डावामध्ये भेटलेला नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा आमच्या दिशेने येतोय. उतुंग असा षटकार पाहायला मिळतो. सरळ साईजकरांच्या दिशेनं समालोचन कशाला केलेलं विनम्र अभिवादन. या षटकारानं धावसंख्या जाऊन बोलली ती 30 वर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कारण शेवटचं षटक आहे. पहिलं षटक हाणामारीचं असतं परंतु यावेळेला शेवटच्या षटकामध्ये शेवटची संधी आहे. 3 चेंडू टाकून झालेले धावसंख्या 30. अजूनही 3 चेंडू मध्ये किमान 10 ते 15 धावा त्यांना काढाव्याच लागतील मगच समाधानकारक धावसंख्या असेल. राईट आर्म ऑफ द विकेट पंचांच्या डावीकडनं. जर 40-45 धावा झाल्या तर मग मात्र नक्की संघर्षपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळेल. निकेतन राईट आर्म ऑफ द विकेट. पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघूया. आणि फलंदाज दुसऱ्या धावेला धावबाद होतोय.
धावसंख्या जाऊन पुरली ती 31. जिंकण्यासाठी नाही, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चेंडू किती झालेत? ओके, जात आहेत पंच मैदानामध्ये. वादग्रस्त शैली संदर्भात बहुधा आक्षेप घेतला असावा. मैदानामध्ये जाऊन खेळाडूचं परीक्षण केलं जाईल. नवीन फलंदाज चिराग गवळी. ऐसे और भी वीडियोस के लिए हमारे चैनल सावली क्रिएशन को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। क्रियांश 11 चिंचगड विरोधामध्ये जीसीजी डीसीसी डोंगस्ते. क्रियांश 11 विरोधात डीसीसी डोंगस्ते. हा सामना होईल. दोन्ही कर्णधारांनी संघ नायकांनी याची नोंद घ्यायची. आयोजकांशी संपर्क साधून आपल्या स्पर्धेमधला प्रवेश सुनिश्चित करायचा. आज आमच्या सोबत या स्पर्धेचं धावतं समालोचन करण्यासाठी स्वप्नील जाधव सुद्धा उपलब्ध आहेत. मॅच चालू करा. बॉल चेक केला जातोय. मॅच सुरुवात करा. बघा मॅच चालू करा. हो हो चालेल ना. कारण ऑब्जेक्शन घेतल्यानंतरचे त्यांचे चेंडू आज आता आमच्या तज्ञ समिती तांत्रिक समिती इथं अवेलेबल आहेत. धनेश त्याचबरोबर मंगेशजी बाईत आहेत. कारण ऑब्जेक्शन घेतल्यानंतरच्या चेंडूंवर परीक्षण केलं जाईल. बघूया. ओके चेक केलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी करताना त्याचं ऑब्झर्वेशन केलं जाईल आणि मग अंतिम निर्णय घेतला जाईल. बघूया पुढचा चेंडू.
या वेळेला चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे मिड विकेट वरनं आलेला उत्तुंग षटकार. षटकारानं धाव संख्या जाणून पोहोचली ती 37. इट्स अ फेअर डिलिव्हरी. राईट आर्म होते कारण सातत्याने मागच्या वेळेला सागर पाटील यांच्या स्पर्धेमध्ये सुद्धा गोलंदाज 2-4 वेळा तिथं घसरून पडले. बिलोशीला सुद्धा घसरून पडले. शेवटचा चेंडू असावा बहुधा राईट आर्म. काय होतंय पकडो क्या जीतो मॅच. गचाव क्षेत्ररक्षण बाद होतोय. दुसऱ्या धावेला धाव संख्या 38. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. आणि या 38 झाल्या ना. 39 टू विन द मॅच. आणि या 39 धावांचा पाठलाग करताना तुषार 11 आई गावदेवी देवघर संघाचे खेळाडू कशा प्रकारे 39 धावांचा पाठलाग करतात. अगदी संतुलित खेळ करतायत का, जबाबदारीने खेळ करतायत का, की यतीश पाटील आणि कंपनी त्यांच्यावर कुरघोडी करते याचं धावतं समालोचन करते. आपल्याला मॅन ऑफ बोडवली स्वप्नील जाधव पुढील धावतं समालोचन करतो. आगे का आंखों देखाल सुनाने के लिए यंग एंड डायनामिक पर्सन स्वप्नील जाधव. पक्षामध्ये 2 हात करण्याकरिता सज्ज झालाय तुषार 11 आई गावदेवी देवघर. तर एका बाजूला आपण पाहतायत आई गावदेवी पिंपळास. तर सर्वप्रथम नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करण्याकरिता उतरलेला हा संघ आपण पाहतायत. तब्बल 38 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्यात आणि जिंकण्याकरिता तब्बल 39 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. 24 चेंडू 39 धावा या आव्हानाचा पाठलाग करण्याकरिता इनिंगच्या पूर्वार्धात आपल्यापर्यंत जोडले गेले अडकमोल सर. एक चांगल्या प्रकारचं समालोचन त्याच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं. दरम्यान या 39 धावांचा पाठलाग करण्याकरिता सलामीचे शिलेदार, सलामीची जोडी, सलामीची जुगलबंदी आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. इन ऍक्शन दाखल होतीये. पुष्कर आणि त्याच्या साथीला रंजन. तर गोलंदाजी ट्रॅकवर नुकत्याच पार पडलेल्या एसपी ट्रॉफी अर्थात संदीप पाटील यांच्या विद्यमानानं एक चांगल्या प्रकारची स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली गेली होती बिलोशी या ठिकाणी. तर त्या स्पर्धेमध्ये तब्बल मॅन ऑफ द सिरीज चा हकदार ठरलेला हा खेळाडू आपण पाहतायत. गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळण्याकरिता पुष्कर आणि रंजन
असे सलामीचे शिलेदार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चेंडू द्यायचा आहे. तर स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत फलंदाज पुष्कर आणि त्याची साथ देण्याकरिता नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहताय तर रंजन. गोलंदाजी ट्रॅकवर वेगवान एक्सप्रेस अर्थात पिंपलास यतीश पाटील. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. तर अडकमोल सरांकरिता मी एक सांगू इच्छितो, कालचा अंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला. एका बाजूला होते एम बी खरिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये यासारखे नारे. अंतिम चेंडूवर 6 धावांची गरज असताना त्या ठिकाणी रोशन बागुल यानं मात्र गोल्डन षटकार मारून आपल्या संघाला विजयी केलं. गोलंदाजी ट्रॅकवर होता नव्या दमाचा गोलंदाज रवी. यावेळी मात्र पहिला चेंडू लेग स्टंपच्या अतिरिक्त स्वरूपात बाहेर हाताळला जातोय. इट्स अ व्हाईट बॉल. पंचांकडे इशारा येतोय. अवांतर धावनीशी इथे मात्र संघाचा सेव्हिंग अकाउंट ओपन केलं जाईल. धावांचा श्री गणेशा केला जातोय. धावफलक 0 पुढे 1 या धावसंख्येवर. यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेकडे चेंडूला पुश केलं गेलं. त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाईल. तोपर्यंत एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाहीये. गब्बर यापुढील होणारा सामना असेल डोंगस्ते आणि त्यांच्या विपक्षामध्ये असतील चिंचगर. दोन्ही संघ जर या ठिकाणी उपस्थित झाले असतील तर आपण रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. वेगवान चेंडू हाताळला जातोय. पूर्णपणे बीट होतोय तो रंजन याला मात्र जागच्या जागेवर उभं केलं जात आहे. पाहता पाहता या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. धावफलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल बिनबाद 2. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता फलंदाज रंजन याच्याकडनं, परंतु पूर्णपणे बीट होतोय. बॅक टू बॅक मला वाटतं या षटकातील दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय गोलंदाज यतीश याच्याकडनं. यावेळी मात्र आडव्या बॅटने उडवलाय चेंडू, मात्र हवाई सफर करण्याकरिता निघून जातोय. चेंडू मात्र वाईड स्पीड विकेटच्या डोक्यावर निघून जाईल. इट्स अ साजन के ससुराल आउट ऑफ पार्क. षटकार 6. यावेळी मात्र यतीशाचा खरपूर समाचार घेतला जातोय. ज्या पद्धतीने चेंडू आला त्यावर मोहर लावली होती 6 धावांची. चेंडूला भिडकावलं सरळ वाईड स्पीड विकेटच्या डोक्यावर षटकाराकरिता. एकंदरीत धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक झपाट्याने वाढलं जात आहे. 8 या धावसंख्येवर. पाहता पाहता या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. यावेळी मात्र सुरेख कमबॅक केला जाईल. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू इथून हाताळला जातोय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड करतोय यतीश. इथून चांगला कमबॅक म्हटलं जाईल गोलंदाज यतीश याच्याकडनं. एक तेरी तो एक मेरी. पाहता पाहता या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी म्हटली जाईल. एक मोठा फटका जरूर आला, त्यानंतर कमबॅक पाहाव्यास मिळतोय यतीश याच्याकडनं. बघूया अंतिम निर्णायक चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज यतीश. यावेळी मात्र बॅटची अल्ट्रा एज घेऊन शॉर्ट थर्डच्या रिझन मध्ये चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाहीयेत. या एकेरी धावीनिशी इथे मात्र षटक समाप्तीस येत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत तब्बल बिनबाद 9. म्हणजे ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती त्या पद्धतीची सुरुवात करून दिली जाते, परंतु तितकाच भेदक मारा आपण बघितला.
एक मोठा फटका जरूर आला. व्हाईट स्पीड विकेटच्या डोक्यावरने चेंडूला भिडकावलं होतं षटकाराकरिता. त्यानंतर मात्र यतीशाने कुठेतरी कमबॅक केलं. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं गेलं. गोलंदाजी ट्रॅकवर परिवर्तन केलं जाते. गोलंदाजी करण्याकरिता निखिल याची वर्णी लावली जाते. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता आपण पाहतायत शिवकृपा चषक 2025 चा हा महाथरार अर्थात आजच्या या स्पर्धेचा चौथा दिवस या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीकरिता येतोय. दरम्यान पुनश्च आपण बोलतोय क्रिकेटच्या दुनियेमध्ये पाहता पाहता षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरता सज्ज. यावेळी मात्र पुनश्च एकदा अप्रतिम चेंडू हाताळला जातोय, परंतु थोडीशी दिशा भरकटताना आपण पाहू शकतात. गोलंदाज निखिल याला पहिला चेंडू ऑफ टाइमच्या अतिरिक्त स्वरूपात बाहेर हाताळला जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मात्र अवांतर. अवांतर धावीनिशी धाव फलक दुहेरी फिगर मध्ये जाऊन पोहोचेल अर्थात 10. यावेळी मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु अनसक्सेसफुल राहिला. निगाय कहीं पे निशाणा कहीं पे. पॉइंटच्या दिशेकडे मारण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता, मिस टायमिंग राहिला. यावेळी मात्र स्विंग अँड अ मिस. निगाय कहीं पे निशाणा कहीं पे. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. चांगल्या प्रकारचं एक्झिक्युशन म्हटलं जाईल गोलंदाज निखिल याच्याकडनं. यावेळी मात्र घुटनाट एक तमाशात एक पद्धतीचा फटका. बॅटचं चुंबन घेऊन सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र पहिला हादरा बसेल तो म्हणजेच देवगर या संघाला. शेवटचा ऑफिशियली पुकार असेल. डीसीसी डोंगस्ते संघ या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर आपण रिपोर्टिंग करायचं. त्यानंतर क्रियांश 11 चिंचगर दोन्ही संघ जर उपस्थित झाले असतील तर विनाविलंब कर्णधारांना नाणेफेक करण्याकरता पाठवून द्यायचं आहे. नवीन फलंदाज निकेतन. यावेळी मात्र शॉर्ट ऑन पुलचा फटका. इथे मात्र झेलला संधी, इथे मात्र आल्या पावली परतावं लागेल. बॅक टू बॅक दोन हादरे बसतात ते म्हणजेच देवगर या संघाला. निकेत याला परतावं लागेल. तंबूचा आसरा दाखवला जातोय. निकेत बॅक टू डगआउट. खरोखर काबिले तारीफ अशी गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू जरा अवांतर स्वरूपात हाताळला गेला होता. तर या ठिकाणी आमचे आयोजक स्वतः या ठिकाणी नाणेफेक करताना आपण पाहू शकतात. या पुढील होणारा मोठा सामना पैसा वसूल मॅच प्रेक्षकांच्या भेटीकरिता येते. एका बाजूला आपण पाहू शकाल क्रियांश 11 चिंचगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये दोन हात करण्याकरिता सज्ज होतोय मेजवान टीम डीसीसी डोंगस्ते. तर निकेतन याला मात्र तंबूचा आसरा दाखवला गेलाय. नवीन फलंदाज तेजस. संपूर्ण जबाबदारी मात्र या जोडीवर असेल. इथून चांगल्या धाव्या उभाराव्या लागतील, परंतु खरोखर काबिले तारीफ अशा प्रकारची गोलंदाजी आपण पाहतायत. निखिल याच्याकडनं पूर्णपणे जखडून ठेवलंय, पकडून ठेवलंय.
कुठल्याही प्रकारच्या धावा दिल्या जात नाहीयेत. बघूया षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा राईट आर्म द विकेटचा मारा. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याला मात्र पॉइंटच्या दिशेकडे केलून काढला जातोय. इथे मात्र थर्ड अंपायर यांच्याकडे मागणी केली जाते. बिमर करिता या ठिकाणी मागणी केली जाते. आमचे टेक्निकल या ठिकाणी चेक करताना आपण पाहू शकतायत. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जातोय डीसीसी डोंगरसे संघाच्या बाजूला. प्रथम नाणेफेक जिंकत असताना आपला डिसिजन कळवायचा आहे. इट्स अ नो बॉल. थर्ड अंपायर यांच्याकडनं मागणी येते. डिसिजन येतो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज जागच्या जागेवर आहे. चेंडू मात्र कमरेच्या वर आहे. त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर या ठिकाणी इट्स अ नो बॉल घोषित केलं गेलं. यापुढे मी सांगू इच्छितो, उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. नो +1 एकंदरीत 2 धावा. यावेळी मात्र बॅटची अल्ट्रा एज घेऊन चेंडू मात्र थर्ड मॅन रिजन मध्ये निघून जाईल. चेंडू मात्र निघून जाईल दणदण करीत सीमारेषा पार. फ्रीच्या चेंडूवर येतोय चौकार 4. तर या चौकाराच्या मदतीने धावफलक 16. आता मात्र चांगल्या सुस्थितीमध्ये आपण पाहू शकता देवगरच्या संघाला. त्यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेकडे चेंडूला पुन्हा एकदा पुश केलं गेले. त्या ठिकाणी सूर्य कसं क्षेत्ररक्षण केलं जाईल. चेंडू फेक येईल तोपर्यंत एक धाव सहजरित्या कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. इथे मात्र षटक संपल्याची उद्घोषणा होती आणि षटक समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल 17 म्हटलं की क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव. यंग डॅशिंग अँड डायनामिक अर्थात सर एबी डिव्हिलियर्स अर्थात त्यांना ज्या नावानं ओळखलं जातं 360 यांच्या जर्सीच्या क्रमांकाची या ठिकाणी आठवण करून दिली जाते. धावफलक 17. तर दरम्यान आपण पाहताय चालू असलेली लढत आई गावदेवी पिंपळास आणि आई गावदेवी तुषार 11 देवगर यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना. दरम्यान 2 षटक या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल 17. जिंकण्याकरिता अजूनही 12 चेंडू आणि 22 धावांचं मापक असं आव्हान. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरिता मला वाटतंय सतीश पाटील याची वर्णी लावली जाते. सतीश बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. षटकातील पहिला चेंडू. यावेळी मात्र आल्या स्वागत केलं जात आहे. चेंडूला उडवलाय वाईड स्पीड विकेटच्या दिशेकडे. क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. चेंडू मात्र हवाई सफर सीमारेषा पार. षटकार 6. तर या षटकाराच्या मदतीने धावफलक आता मात्र झपाट्याने वाढले जात आहे. पाहता पाहता धावफलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल 23. यावेळी मात्र महेंद्रसिंग धोनी कॉपी बुक स्टाईल चेंडूला उडवलाय. लॉंग ऑफच्या रिझल्ट मध्ये मात्र या ठिकाणी सूर्य कसा झेल कॅरी केला जाईल. सूर्य झेल फलंदाज फेल. बॅक टू द डगआउट. इथे मात्र आणखीन एक हादरा बसलेला देवगर या संघाला. चांगला कमबॅक केला जाईल गोलंदाज सतीश याच्याकडनं. पहिल्या चेंडूवर
जरूर आसमान दाखवलं गेलं, त्यानंतर कुठेतरी कमबॅक केला आणि इथे मात्र आपल्या संघाला पुन्हा या सामन्यामध्ये वळवलाय. तर आमच्या ऑफिशियली स्कोरर त्यांच्यापासून माहिती पोहोचवली जाते. बरोबर जिंकण्याकरिता 10 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि जिंकण्याकरिता बरोबर 16 धावांची गरज. इथून या 16 धावा केल्या जातील का? मात्र तितकीच भेदक अशी गोलंदाजी करावी लागेल सतीश याला. फलंदाजीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश त्याला आलेलं नाहीये, अपयशी ठरला. इथून त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा सामना आपल्या संघाच्या खिशात न्यायचा असेल तर इथून मात्र 16 धावा या वाचवाव्या लागतील. पाहता पाहता या षटकातील 2 चेंडू समाप्तीस येत आहेत. षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. फिर से एक मर्तबा सतीश. सामना करेल नवीन फलंदाज निखिल. अक्षय. यावेळी मात्र बॅटची अल्ट्रा एज, त्या ठिकाणी सुरेख असा बॅकअप दिला जाईल. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हटलं जाईल. निर्धाव चेंडूची सांगता होती. आता मात्र चांगला कमबॅक केला जातोय गोलंदाज सतीश याच्याकडनं. पाहता पाहता या षटकातील 3 चेंडूचा खेळ हाताळून झालाय. धावफलक स्थिरावले गेलाय फक्त आणि फक्त 23-23. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, दिशा से भटके तो मिल जाएंगे फटके. चेंडू मात्र पुन्हा एकदा वाईड स्पीड विकेटच्या डोक्यावर ना. इट्स आउट ऑफ पार्क. साजन के ससुराल. षटकार 6. तर या षटकाराच्या मदतीने धावफलक आता मात्र झपाट्याने वाढेल. 6 ने वाढेल, जाऊन पोहोचेल 29-29. जिंकण्याकरिता बरोबर इथून समीकरण शिल्लक राहत आहे 8 चेंडू आणि 10 धावा. पूर्णपणे हवी होताना आपण पाहू शकतात गोलंदाजावर. यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरकस मारला जातोय. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र मस्तक पे दस्तक देत चेंडू मात्र पुन्हा एकदा निघून जाईल. इट्स अ सीमारेषा पार. इट्स आउट ऑफ पार्क. षटकार 6. या ठिकाणी नक्कीच म्हटलं जाईल बॅकफुटला जाताना आपण पाहताय संघ आईगावदेवी पिंपळास ज्या पद्धतीने फटकेबाजी केली जाते. आतापर्यंत जर विचार केला गेला तर या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या जात आहेत. त्यामध्ये 3 गगनचुंबी असे षटकार. यावेळी मात्र षटकारांची या ठिकाणी हॅट्रिक केली जाते आणि इथे मात्र गोल्डन षटकार मारून आपल्या संघाला विजयी केला जातोय. जिंकलेल्या संघाचं या ठिकाणी अभिनंदन, हरलेल्या संघाचं गोड असं कौतुक. खास करून मी कौतुक करेन आईगावदेवी पिंपळास या संघाचं. आपण इतक्या दुरून आलात, या ठिकाणी आपलं कौशल्य दाखवलं, त्याकरिता संपूर्ण आयोजक तसेच धनेश साने यांच्याकडनं मी पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतोय. दरम्यान या सामन्याचा सामनावीरचा किताब जातोय ज्या खेळाडूंना तब्बल 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले आणि आपल्या संघाला विजय केलं. अर्थात तोच ठरतो या सामन्याचा सामनावीर.